अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ जो आपला असतो तो म्हणजे बाबांच्या पालखीचा, आणि आज बाबांची पालखी शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे आणि त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाबांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे। कशी सुरुवात होते, काय होते, आपण दरवर्षी तुम्हाला दाखवतच असतो। यावर्षी सुद्धा काय वेगळं पण असणार आहे। डोंबिवलीची ओम साई सेवा मंडळ या पालखी मंडळातून मी दरवर्षी जाण्यास सुरुवात केली आणि काय धमाल असते हे आपण दरवर्षी जशी दाखवतो तशी यावर्षी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत, हिऱ्या मोत्यांचा हार डोलतोय गळ्यात। साईंची पालखी सजली ओ छान, सजली ओ छान, बघा सजली ओ छान। साईंची पालखी सजली ओ छान, सजली ओ छान, बघा सजली ओ छान। माझ्या बाबांची पालखी सजली ओ छान, सजली ओ छान, बघा सजली ओ छान। माझ्या बाबांची पालखी सजली ओ छान, सजली ओ छान, बघा सजली ओ छान। कस कस मी सांगू, पुन्हा कुणाला सांगू, कस मी सांगू, कुणाला सांगू, तो आनंद मला झाला। लई दिसान माझ्या बाबान, लई दिसान माझ्या बाबान, आई बोलवलंय मला। पालखी निघाली साईंची, मी निघालो शिर्डीला। 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 साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला। साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला। कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना। भक्त चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला। चालला चालला शिर्डी वारीला, भक्त चालला चालला साई वारीला।
दुःखाची सरून रात सुखाची होते पहाट असंच काहीस घडत साईंची झाल्यावर भेट दुःखाची सरून रात सुखाची होते पहाट असंच काहीस घडत साईची झाल्यावर भेट साई विना हो काही कळेना साई विना हो काही कळेना मन कशात हो रमेना कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना भक्त चालला चालला शिर्डी वारीला भक्त चालला चालला साई वारीला चालला चालला शिर्डी वारीला. त्याप्रमाणे याही वर्षी बाबांची पालखी शिर्डी संस्थानात निघालेली आहे आणि मध्यंतरी मतदानाचा एक घोळ सुद्धा आहे, त्यामुळे काहीशा प्रमाणात कमी दिसेल आपली साई सेवकांची लोकसंख्या. तरीसुद्धा ते पुन्हा काही साई सेवक पुन्हा पुढे जॉईन होणार नाही. जसं की मी सालाबादप्रमाणे नेहमी पुढे जॉईंट होतो, कारण 8 दिवस सध्या पालखी सेवेसाठी काढणे खूप अत्यंत मुश्किल झालेलं आहे. काही हरकत नाही, आपल्याला बाबांची सेवा करण्यासाठी मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साईंची पालखी बाबांची पालखी साईंची पालखी बाबांची पालखी साईंची पालखी बाबांची पालखी मूर्ती त्यात पहा हसरी बोलकी मूर्ती त्यात पहा हसरी बोलकी घुमला गजरा पालखी सजली घुमला लागलो चालायला बोला साईंची पालखी बाबांची पालखी मागे पालखी आणि पक्षाचे विविध पक्षाचे आपले आमदार खासदार नगरसेवक सगळे आपल्या बाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. येत्या इलेक्शनला येत्या निवडणुकीच्या दारात असताना हे सगळे बाबांचा आशीर्वाद घेत आहेत, जेणेकरून येत्या महाराष्ट्र राज्याला चांगलाच काहीतरी बघायला मिळेल ही आशा आहे. पालखी सजली खांद्यावर गीत लागलो चालायला खांद्यावर गीत लागलो चालायला बोला माझ्या बाबांना भेटायला आता इथे आलेले आहे पहिला नाश्त्याचा स्पॉट. पालखी निघाल्याच्या नंतरचा पहिला नाश्त्याचा स्पॉट आलेला आहे.
वर घंटा बघा घंटा. घुमला गजरा पालखी सजली घुमला गजरा पालखी सजली खांद्यावर गीत लागलो चालायला खांद्यावर गीत लागलो चालायला बोला दिवसाचा पहिला नाश्ता कांदे पोहे आणि माझा फेवरेट. आम्ही सगळे बसलेलो आहे. साईराम मस्तपैकी घ्या तुम्ही पण बाबांचा प्रसाद. पहिला नाश्ता दिवसातला सकाळचा पहिला नाश्ता कांदे पोहे आणि मला खूप आवडतात कांदे पोहे आणि बाबांनी बरोबर आज कांदे पोहे दिलेले आहेत. ओम साईराम. मूर्ती त्यात पहा हसरी बोलकी घुमला गजरा पालखी सजली घुमला गजरा पालखी सजली खांद्यावर गीत लागलो चालायला खांद्यावर गीत लागलो चालायला बोला हे शेवटचं निशाण चाललेलं आहे. आता पालखी खूप पुढे गेलेली आहे. मंडळी आहेत अजून आणि आता हे शेवटचं निशाण झालं. सगळे गेल्यानंतर शेवटचं निशाण पुढे प्रस्थान करतात. मंडळी असा होता पालखी सोहळा आणि बाबांची पालखी पुढे प्रस्थान झालेली आहे. आपण बाबांच्या पहिल्या दिवशी पहिल्या नाश्त्याच्या स्पॉट्सपर्यंत आलेलो आणि तुम्ही बघितलं माझ्या मुली सुद्धा कधी नव्हे ते पहिल्यांदा पालखीत चालत आल्या. खूप छान वाटलं. पहिल्यांदा त्यांनी पालखीचा अनुभव घेतला आणि पालखीचा अनुभव मी तुम्हाला काही दरवेळेला म्हणतो की शब्दात सांगू नाही शकत. तो प्रत्येक वेळेला आपल्याला पालखीमध्ये येऊन घ्यावा लागतो. सो पालखी पुढे प्रस्थान झालेली आहे. मी मागाहून जाणार आहे घाटामध्ये कुठं तरी नेहमीप्रमाणे. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. असे छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे. माझ्या